तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, सध्या 2-3 दिवसांमध्ये तुम्ही व्हिडिओ बघितलेले असतील ज्यामध्ये पीएम किसान आणि नमो किसान योजना मिळून 6000 रुपये आपल्याला मिळणारे, बुधवारी खात्यात दुपारी ट्रान्सफर होणारे, 28 तारखेला 6000 रुपये मिळणारे, अशा प्रकारचे व्हिडिओ आपण बघितलेले असतील। परंतु मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, पीएम किसान आणि नमो किसान योजना मिळून 6000 रुपये येणार नाही आहेत कुठल्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती। 2000 रुपये येणार हे कन्फर्म आहे। 2000 रुपये येणार हे कन्फर्म आहे, ते पीएम किसान योजनेचे आहेत। परंतु मित्रांनो, 6000 रुपये येणार आहेत अशाबद्दलचे व्हिडिओ बनले जातात आणि मोठमोठाले यूट्यूबर बनवत आहेत ज्यांचे 8 लाख, 4 लाख, 2.5 लाख, 3 लाख सबस्क्रायबर आहेत। ठीक आहे ना, म्हणजे सरासर चुकीची माहिती दिली जाते या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याच्यावरती 1-1.5 लाख व्ह्यूजसुद्धा आहे। म्हणजे बघणारेसुद्धा त्याच्या खाली कमेंट करतायत की भाऊ धन्यवाद, खूप चांगली माहिती दिली, तुमचे व्हिडिओज खूप चांगले असतात, खूप महत्त्वाची माहिती तुम्ही देता। ठीक आहे, माहिती देत असतील, परंतु मित्रांनो, जे आता सध्या व्हिडिओ बनवले जात आहेत त्यामध्ये जी माहिती दिली जाते ना, ती खरोखरच चुकीची माहिती आणि हे मी तुम्हाला सिद्ध करून देणार। 6000 रुपये येणार नाही आहेत, 2000 कन्फर्म आहे, कारण त्याची डेटच रिलीज करण्यात आलेली आहे पीएम किसानची। परंतु मित्रांनो, नमो किसानचे 2 आणि 2 4, म्हणजे असे नमो किसानचे 4 आणि पीएम किसानचे 2 असे मिळून 6000 रुपये येणारे अशा प्रकारचे व्हिडिओ म्हणजे बनवले जात आहेत आणि ते कोणत्या आधारे बनवले जात आहे हेही मी तुम्हाला दाखवणार आहे। परंतु मित्रांनो, त्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की कोणत्या महिन्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मग 6000 रुपये कसे काय येणार हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि आपणही व्हिडिओ बघताना मित्रांनो थोडं लक्ष ठेवायचं आहे, काय व्हिडिओमध्ये माहिती दिली जाते। आपण काय करतो, आपल्याला ना मॅनिप्युलेट केलं जातं, म्हणजे थंबनेलवरती लिहिलेलं असतं की बुधवारी 6000 रुपये 100% मिळणार आणि त्याबद्दल माहितीच दिली जात नाही व्हिडिओच्या आतमध्ये जेव्हा आपण व्हिडिओ बघतो तेव्हा अशा प्रकारची माहिती असते। आता काय डिटेल्स आहे ते आपण सविस्तर बघूया आणि कोणत्या आधारे हे व्हिडिओ बनवले जाते तेही मी तुम्हाला सांगतो। तर आता यासाठी आपल्याला स्क्रीनवरती जावं लागणार आहे। तर चला मग आता बघा मित्रांनो, इथे मी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे। इथून आपण सुरुवात करणार आहे, कारण की हा जो हप्ता येणार आहे पीएम किसानचा तो नक्की येणार आहे 100%। इथं दिलेलं आहे बघा मित्रांनो की 28 फेब्रुवारीला हा हप्ता येणार आहे। आता मी तुम्हाला या वेबसाईटवरती पुन्हा एकदा घेऊन येणार आहे, पण त्याआधी आपण बघूया आता नमो किसानचे जे 4000 रुपये येणार आहेत ते कसे सांगितले जात आहेत। आता काय झालं होतं मित्रांनो, सर्वात पहिले मी GR ओपन करतो। पहिला हा GR आहे। आता मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1792 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आहे। शासन निर्णय आला आहे, कधी आला आहे? 21 फेब्रुवारीला आलेला आहे। आणि काय झालं मित्रांनो, याच्याच 2 दिवसानंतर 23 फेब्रुवारीला सुद्धा आणखी एक GR आला। तो GR हा आहे, 23 फेब्रुवारीला एक आला आहे आणि 21 फेब्रुवारीला एक GR आला आहे। दोन्हीही नमो किसानचेच आहेत, है ना। 2000 जे आलेले आहेत, म्हणजे जो 23 तारखेला आला आहे तो 3ऱ्या हप्त्यासाठी आहे आणि जो पहिले आलेला आहे तो 2ऱ्या हप्त्यासाठी आहे। ठीक आहे, हे इथपर्यंत ठीक आहे, परंतु निधी मंजूर करण्याबाबत हा शासन निर्णय आहे। यामध्ये तारीख दिलेली नाही आहे किंवा यामध्ये हे सांगितलेलं नाही आहे की 28 तारखेला हे 4000 रुपये मिळणार आहेत। आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण समजून जर घेतलं तर आपल्याला खुदच लक्षात येईल की आपल्याला कसं खोटी माहिती दिली जाते। ठीक आहे, आता 1792 कोटीचा जे काय आहे माहिती ते आपण बघूया। आता इथे बघा मित्रांनो, शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे की हे कोणत्या महिन्यांसाठी आहे, तर हे ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यासाठी आहे। जे 1792 कोटी निधी मंजूर करण्याबाबत जो शासन निर्णय आहे त्यामध्ये माहिती दिलेली आहे की ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यासाठी म्हणजे हे 2000 रुपये दिले जाणार आहे। आणि हे जे 2000 रुपये आहेत हे पीएम किसान सन्मान निधी योजनेसोबत येऊ शकतात, कारण की पीएम किसान सन्मान निधी योजनेसोबतच संलग्न ही योजना आहे। नमो किसान सन्मान निधी योजना जी काही आहे ती पीएम किसान सन्मान निधी योजनेसोबतच लिंक आहे। आणि हे महिनेसुद्धा बरोबर आहेत जे इथे दिलेले आहेत की ऑगस्ट ते सप्टेंबरसाठी हे 1792 कोटी जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। तर 2पर्यंत ठीक आहे, म्हणजे दुसरा जो हप्ता येणार आहे तो येण्याची शक्यता आहे, परंतु अजून तारीख फिक्स नाही केलेली याची पण। म्हणजे जे पहिले 2000 रुपये आहेत पीएम किसानचे ते 100% येणार आहेत आणि हे जे 2000 रुपये आहेत नमो किसानचे ते येण्याची शक्यता आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। आता मित्रांनो, मी तुम्हाला इथे तिसरा दाखवतो आहे। 3ऱ्या हप्त्यासाठी जे 2000 कोटी जे मंजूर करण्यात आलेले आहेत तिथपर्यंत बरोबर आहे, परंतु इथं जर तुम्ही खाली आले आणि तुम्ही शासन निर्णय व्यवस्थित बघितला, आता शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो इथे की डिसेंबर ते मार्च या काळासाठी हे 2000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। मित्रांनो लक्षात घ्या, डिसेंबर ते मार्चसाठी हे मंजूर करण्यात आलेले आहे। आता मार्च तर अजून संपलासुद्धा नाही, फेब्रुवारीच संपलेला नाही आहे, तर मार्च संपण्याच्या आधी कसे पैसे येतील, बरोबर आहे ना। आपल्याला हे एवढं लक्षात घ्यायचं आहे
आणि व्हिडिओ बनवताना आहे ना, जे यूट्यूबर्स आहे ना, ते याला असं मार्क करून देत आहे की 100% तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आहेत अशी माहिती देत आहेत. आपण बोलण्याकडे लक्ष देतो आहे, पण आपण बघत नाही की इथं काय लिहिलेलं आहे ना. इथं लिहिलेलं आहे डिसेंबर ते मार्चसाठी हे 2,000 कोटी मंजूर करण्यात आलेले आहे. आता जे हप्ते येतात ना मित्रांनो, हे जे 2-2 हजारचे, ते कधी येतात हे तुम्हाला मी दाखवून देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याला काय करायचं, त्यासाठी पुन्हा PM किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. आता बघा मित्रांनो, इथे खाली डिटेल्स दिलेले असतात की कुठल्या कुठल्या महिन्यांसाठी पेमेंट करण्यात आलेलं आहे, किती करण्यात आलेलं आहे, इथे दिलेलं असते, पण आपण यावरून समजून घेऊ शकतो. नेक्स्ट आणि प्रिव्हियस. आता इथं बघायचं आहे आपल्याला. आता बघा मित्रांनो, या वर्षामध्ये एप्रिल ते जुलैसाठी एवढे पैसे देण्यात आलेले होते. तसेच 9,07,50,000 हे दिलेले कधीसाठी हे बघायचं इथं. ऑगस्ट ते नोव्हेंबर म्हणजे एप्रिल ते जुलै, त्याच्यानंतर पुढचे 4 महिने ऑगस्ट ते नोव्हेंबर, त्याच्यानंतर पुन्हा आता वापस येऊया आपण. आता बघा मित्रांनो, ऑगस्ट ते नोव्हेंबर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबरच्या नंतर पुन्हा 18-19 दाखवलं जातं आहे. ठीक आहे, म्हणजे याच्या मागचे काही डिटेल्स नाही. आता हे लेटेस्ट मंथ आहेत, ऑगस्ट ते नोव्हेंबर. म्हणजे काय होतं ना मित्रांनो, जे 4 महिने असतात म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, हे जुलै, म्हणजे इथपर्यंत 4 महिने झाले. आता याचे जे पैसे येतात ते केव्हा येतात, ऑगस्टमध्ये येतात किंवा सप्टेंबरमध्ये येतात. मागचे जे PM किसानचे पैसे आलेले होते ते सप्टेंबरमध्ये आलेले होते है ना. म्हणजे 1.5 ते 2 महिने वेळ लागतो. जे 4 महिने संपले त्याच्यानंतर 1.5 ते 2 महिन्यानंतर पैसे येतात. तर आता इथे आपल्याला त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे की इथं जो शासन निर्णय सांगितलेला आहे, जो शासन निर्णय इथे घेतलेला आहे 2,000 कोटीसाठी, तो कोणत्या महिन्यांसाठी घेतलेला आहे, डिसेंबर ते मार्च यासाठी घेतलेला आहे. अजून मार्च संपलेलंच नाही आहे. तर हे पैसे कधी येण्याची शक्यता आहे, एप्रिलच्या शेवटी किंवा मे महिन्यामध्ये येतील किंवा मे महिन्याच्या शेवटीला येतील, जो 3रा हप्ता येणार आहे नमो किसानचा. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं आहे PM किसानचे पैसे 100% येणार आहेत. नमो किसानचा जो 2रा हप्ता आहे तो येण्याची शक्यता आहे आणि 3रा हप्ता काही येऊ शकत नाही. 3रा हप्ता येईल एप्रिल किंवा मेमध्ये, जे आता येणार आहे 2024चं एप्रिल-मे, त्यामध्ये येण्याची शक्यता आहे. तर जास्तीत जास्त 4,000 रुपयेपर्यंत येऊ शकतात, पण 6,000 रुपये येणार नाही आहेत, हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. तर दिलेली माहिती जर मित्रांनो आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा झालेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.